नमस्कार, फूडी विथ विनामध्ये पुन्हा एकदा खूप दिवसांनी तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत थालीपीठ भाजणी. महाराष्ट्रामध्ये भाजणीचे खूप प्रकार आहेत, त्यामध्ये ही थालीपीठची भाजणी कशी बनवायची ते आज बघू. इथे मी 2 वाटी बाजरी घेतलेली आहे. ही कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायची. तुम्ही बाजरीऐवजी नाचणी पण घेऊ शकता. बाजरीचा रंग बदलेपर्यंत बाजरी भाजून घ्यायची आहे. थालीपीठ हे भाजणीचे थालीपीठ पचायला हलके होतात चांगले भाजून घेतल्यामुळे. लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असो, ह्या सगळ्यांसाठी ही थालीपीठ भाजणी खूप उपयोगाची आहे. आता आपण हे सगळं एका ताटामध्ये काढून घेणार आहे. यानंतर आपण 2 वाटी ज्वारी घेणार आहे. ज्वारी पण मंद आचेवर भाजून घ्यायची. यामध्ये पेशन्स खूप लागतात भाजायला, कारण हे मंद आचेवर छान खरपूस भाजलं जातं. आणि जर तुम्ही मोठ्या आचेवर भाजलं तर ते थोडंसं व्यवस्थित भाजलं जाणार नाही, त्याचा सुगंध पण येतो. इथे बघू शकता तुम्ही ज्वारीच्या लाह्या फुटतात, ते म्हणजे ज्वारी ही भाजून झालेली आहे. याचा कलर पण चेंज झाला आणि लाह्या पण फुटतात. ही ज्वारी आपण आता त्याच ताटामध्ये काढून घेणार आहे. यानंतर हरभऱ्याची डाळ, इथे पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ आहे. डाळ पण छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आणि ही पण भाजून झाली की त्याच ताटामध्ये काढून घ्यायची. यानंतर घ्यायचं आहे गहू. एक वाटी गहू आहे. हे गहू मंद आचेवरच भाजायचे आणि गहू फुलल्यासारखा दिसतो तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे. थोडेसे उडतात पण हे कधी कधी गहू. हे भाजून झाल्यावर हे आपण एका ताटात परत काढून घ्यायचे. आता गव्हानंतर घेणार आहे तांदूळ. हे मी स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून घेतलेले आहे. हे उन्हामध्ये नाही सुकवायचे, फॅनखाली सुकवून घ्यायचे. आणि हे पण मंद आचेवर रंग बदलूस तर भाजून घ्यायचे. इथे बघू शकता तांदूळाचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे तांदूळ त्या ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर मूग घ्यायचे. एक वाटीभर मूग आहे. जर मूग नसेल तुमच्याकडे तर मुगाची डाळ घेतली तरी चालेल. याचा पण कलर बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचं. बघू शकता इथे कलर बदलला आहे. हे आता आपण त्या ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर मी उडदाची डाळ ओल्या कपड्याने अशी पुसून घेतलेली आहे. ही अर्धी वाटी उडदाची डाळ आहे. हिचा पण कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. कलर बदलला आहे, याला आता काढून घेऊ. यानंतर पोहे हे अर्धी वाटीच घेतले मी. पोह्यामुळे खुसखुशीत आणि हलकी तयार होते भाजणी आणि कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचं. हे भाजून झालं आहे, हे ताटात काढून घेते. इथे आहे धने पण पाऊण वाटी ते छोटी वाटी ही 1 वाटी घेऊ शकतो. आणि यामध्येच मी अर्धा चमचा मेथी दाणे घेतले आणि जिरे 2 टेबलस्पून घेतलेले आहे. थोडासा ओवा घातला आहे अर्धा चमचा. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यामुळे भाजणीला खूप छान अशी चव येते. ह्या भाजणीमध्ये ना तुम्ही कुठलेही धान्य कमी अधिक असे करू शकता. विशेषतः याची अशी काही चव बदलत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कडधान्य, तृणधान्य किंवा अजून काही ॲड करू शकतात, जसे की नाचणी, मसूरची डाळ किंवा अजून इतर डाळी असं ॲड करू शकता आणि भाजणी बनवू शकतात. ही भाजणी रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायची आणि याला छान दळून आणायची. ही भाजणी हलकीशी रवाळ दळून आणायची, जेणेकरून आपले थालीपीठ हे खुसखुशीत आणि छान होतात. ही झाली भाजणी तयार. ह्या भाजणीपासून तुम्हाला थालीपीठ पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तोपर्यंत बाय.